श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 जून 2024 वार रविवार या दिवशी आलेली आहे अपरा एकादशी. वैशाख महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या अपरा एकादशीला विशेष असं महत्त्व आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे उपासना आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते. अपरा म्हणजेच अमर्याद, अगणित. या एकादशीच्या व्रताने तुम्हाला अगणित असे लाभ होत असतात. तसेच कित्येक रोगांपासून, दोषांपासून आणि आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते आणि तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. असं म्हणतात की पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली हे व्रत करून महाभारतातील युद्धात विजय मिळवला होता. असंही म्हणतात की या दिवशी स्वर्गाचं दार उघडलं जातं. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानाला अधिक महत्त्व आहे. तर या दिवशी तुम्हाला गाईला एक वस्तू दान करायची आहे. म्हणजेच गाईला एक वस्तू गुपचूप खायला घालायची आहे, ज्यामुळे तुमच्यावर महालक्ष्मीची नक्कीच कृपा होईल आणि तुमच्या घरात कधीच धनधान्याची कमी होणार नाही. सर्व संकटातून, सर्व त्रासांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्हाला पितृदोष जर असेल, जर शनिदोष असेल तर तो देखील नष्ट होईल. तर अपरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला गाईला कोणती वस्तू खायला द्यायची आहे हे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एकादशीच्या दिवशी तीर्थस्नानावर जाऊन पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे. यामुळे आपल्यामध्ये जर काही दोष असतील, काही बाधा असतील तर त्या नष्ट होतात. परंतु प्रत्येकाला तीर्थस्नानावर जाऊन पवित्र नदीत स्नान करणे शक्य होत नाही. जर तुमच्या जवळपास पवित्र नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा गंगाजल टाकायचं आहे. तसेच भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्याने आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे. यामुळे आपल्या शरीरातील, मनातील जी नकारात्मकता असते ती नष्ट होते. यानंतर पहिलं जे काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला चमचाभर हरभरा डाळ भिजत घालायची आहे. एकादशीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही. यामुळे काय होतं, जर तुम्हाला ग्रहबाधा असेल तर ती कमी होण्यास मदत होते. नंतर घरातील देवांची पूजा करायची आहे. यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही जेव्हा घरात चपाती बनवाल तेव्हा तुम्ही पहिली जी चपाती बनवाल ती चपाती गाईसाठी बनवायची आहे. त्या चपातीला थोडंसं तूप लावायचं. ही चपाती गाईला खायला द्यायच्या अगोदर एका प्लेटमध्ये ठेवून ती प्लेट देवघरासमोर ठेवायची. चपातीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. तसेच जी हरभरा डाळ आपण भिजवलेली आहे त्यातील थोडीशी डाळ चपातीवर ठेवायची आहे. त्यानंतर हात जोडून तुमची जी कोणतीही इच्छा असेल, समस्या असेल, जी कोणती अडचण असेल ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि माझी ही समस्या, ही अडचण दूर व्हावी यासाठी मी आज हा घास गाईला खायला देणार आहे असंही सांगायचं आहे. तर माझी ही इच्छा पूर्ण करा अशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही चपाती तुमच्या जवळपास जर कुठे गाय असेल तर त्या गाईला ही चपाती खाऊ घालायची किंवा गोशाळेत जाऊन गाईला ही चपाती खाऊ घालायची आहे. गाईला चपाती खाऊ घालण्यापूर्वी गाईच्या पायावर पाणी टाकायचं, हळद कुंकू लावून गाईला ओवाळायचं आणि त्यानंतर गाईला चपाती खाऊ घालायची आहे. असं केल्यामुळे पितृदोष नष्ट होतो, गोमातेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यासोबतच गाईमध्ये असलेल्या 33 कोटी देवांचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. गाईच्या पाठीवर जो उंचवटा असतो त्याला बृहस्पती गुरु असं म्हणतात. त्यामुळे शक्य झालं तर गाईच्या पाठीवर असलेल्या उंचवट्यावरून हात फिरवायचा आहे. तसंच ज्या घरात गाय असते त्या घरात वास्तुदोष नावालाही उरत नाही. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे. हा दिवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी लावायचा आहे. यासाठी एक दिवा घेऊन त्यात तूप घालायचं. 2 फुलवातींची मिळून 1 फुलवात करायची. दिव्याला तांदळाचं किंवा फुलांचं आसन द्यायचं. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लावत असल्याने दिव्याची वात उत्तरेला करायची आहे, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. यानंतर 2 फूल असलेल्या लवंग हातात घ्यायच्या.
एक वेलची घ्यायची. या वस्तू हातात घेऊन तुमची जी काही इच्छा असेल, समस्या असेल, जी काही अडचण असेल ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि तुमची जी काही आर्थिक समस्या असेल ती दूर करण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. यानंतर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणताना 15 वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलताना फलश्रुती म्हणायची नाही. 16व्या वेळेस जेव्हा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणाल तेव्हा ते फलश्रुती सहित म्हणायचं. पुन्हा एकदा तुमची इच्छा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायची. त्यानंतर तुमच्या हातात असलेल्या 2 लवंग आणि 1 हिरवी वेलची दिव्यामधील तेलात टाकायची आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आपण जो दिवा लावलेला आहे तो दिवा शांत झाल्यावर त्यातील सर्व वस्तू निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या. ही सेवा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.